सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांच्या दरबारामध्ये सगळे महर्षी रावणाची कथा रामचंद्रांना सांगतायत की रावण काय होता, कसा होता, तो मोठा कसा झाला, या सगळ्या कथा सांगतायत. ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान, महादेवाने दिलेलं वरदान, मग रावणाचं उन्मत्त होणं, माजणं, मग लोकाला जगाला त्रास देणं, या सगळ्या गोष्टी ते सांगतायत. रावणाचा पराक्रमही सांगतायत आणि रावणाच्या मार्गात आलेल्या अडचणी पण सांगतायत. रावणाच्या एकूण जडणघडणीत ज्या घटना घडल्यात ना, त्या फार सूचक आहेत, लक्षात घ्या, फार सूचक आहेत. त्याच्यावर आपण बोलूया सविस्तर या आजच्या कथेमध्ये. यमधर्माकडून पराभूत झाल्यानंतर, म्हणजे खरं तर ही अनिर्णायक लढाई होती. यमानी रावणाचा मृत्यू येत असतानाही सोडून दिलेलं होतं. आता तिथून बाहेर पडलाय. बघा, आपल्याला कोणी मारूच शकत नाही. आपल्याला कोण मारणार आहे? ब्रह्मदेवाचं वरदान आहे आपल्या पाठीशी, असं तो म्हणतोय. म्हणजे आपल्याकडे आजकाल फिरतात ना लोक, मी कोण आहे माहिती आहे का, माझा बाप कोण आहे माहिती आहे का, असं म्हणून ते फिरत असतात आणि जगाला प्रश्न विचारतात, मी कोण आहे माहिती आहे का, मी कोण आहे माहिती आहे का. आपलं कोणी काय वाकडं करू शकत नाही. रावण त्या मस्तीत आहे. आपण कोण आहेत माहिती आहे का? ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राचे पुत्र, त्याचा पुत्र, नातू, ब्रह्मदेवाचा थेट नातू आहे आपण. आपल्याला वरदान मिळालं आहे, आपण नसतो घाबरत. असं करत तो यमाच्या तावडीतून कसाबसा सुटलाय, कालदंडाच्या प्रभावातून सुटलाय आणि तिथून सुटल्यावर थेट इंद्रलोकावर आक्रमण. नारदांची जी कल्पना होती ना, की याला त्याच्या मृत्यू येऊ शकतो याची जाणीव व्हावी, आणि ती जाणीव झाली आहे. ती जाणीव त्याला करून देण्यात आली आहे. पण घेईल तर शपथ ना. रावण कशाला म्हणायचं, यालाच तर म्हणायचं. रावण असाच असतो की वारंवार करून दिली गेलेली जाणीव सुद्धा रावणाला आपल्या खऱ्या शक्तीची, आपल्या क्षमतांची, आपल्या मर्यादांची आठवण होत नाही. तो रावण असतो, त्यालाच रावण म्हणतात. तुम्ही आजकाल सगळे तपासून बघा, सगळ्या रावणाला तपासून बघा. सगळ्या रावणाला तपासून नको बघायला, सगळ्या या वृत्तींना तपासून बघा. रावण कोण तुम्हाला कळतं. म्हणजे मी वारंवार तेच सांगतोय, सगळ्या रावणाच्या वृत्ती तपासून बघा, रावण कोण तुम्हाला कळतं. इंद्रावरती आक्रमण केलंय. इंद्र तर बिचारा सगळ्यांचा ढोलच आहे. कुणीही जातं आणि इंद्राला पराभूत करून येतं. रावणानेही इंद्राला पराभूत केलंय. कशी बशी आपला जीव वाचवून इंद्र लपून बसलाय. इंद्राला पराभूत केल्यानंतर स्वर्गाचं राज्य सुद्धा रावणाच्या अंकित आलेलं आहे. मग काय, ऋषीमुनींचा छळ, प्रत्येकाचा छळ, जो कोणी शक्तिशाली आहे त्याचा छळ, त्याला मारणे, असे सगळे प्रकार सुरू झालेले आहेत. यम काही करू शकला नाही. इंद्राला पराभूत केलं आहे. अयोध्येच्या महाचक्रवर्ती सम्राटाला मी पराभूत केलं आहे. मरुतगणांचा पराभव केला आहे. देवांचा पराभव केला आहे. मला आशीर्वाद प्राप्त आहेत, वरदान प्राप्त आहे. रावण निघालाय. आता यावेळी रावणाचं लक्ष आणखी एका मोठ्या शक्तिशाली राजावर आहे, आणि ते साम्राज्य म्हणजे महिष्मती साम्राज्य. या महिष्मती साम्राज्याचा राजा सहस्त्रार्जुन, याच्या मागे रावण लागलाय. ऋषी रामाच्या दरबारामध्ये रामचंद्रांना सांगतायत, रामचंद्र आठवलं? ते म्हणले, काय हो? या रावणाशी युद्ध करण्याच्या आधी तुम्ही अंगदाला पाठवलेलं होतं शिष्टाईसाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी. ते म्हणाले, हो. त्या अंगदानं तुमची बाजू मांडताना रावणाला या सहस्त्रार्जुन राजाची आठवण करून दिली होती. हो, हाच तो सहस्त्रार्जुन राजा, आणि हेच ते महिष्मती साम्राज्य. जरा कथेमध्ये थोडासा विषयांतर करून तुम्हाला सांगतो, संदर्भ सांगणं आवश्यक आहे म्हणून सांगतो. असतील तर व्हिज्युअल सुद्धा त्यात तुम्हाला दाखवायला लावतो. हे जे महिष्मती साम्राज्य आहे ना, हे आजही अस्तित्वात आहे, आणि ते साम्राज्य म्हणजे महेश्वर. मध्य प्रदेशातल्या नर्मदेच्या काठावर
राजा सहस्त्रार्जुनानं वसवलेली नगरी म्हणजे महिष्मती. काही व्हिज्युअल्स तुम्ही आता बघा आणि तुमच्या डोळ्यासमोर सहज ह्या व्हिज्युअल्सचा नजारा कसा येतोय तो बघा. हे कुठे वापरलं गेलंय? हे वापरलं गेलेलं स्थळ आहे तो चित्रपट जो 2 भागात आला, बाहुबली 1 आणि बाहुबली 2. या त्या महिष्मती साम्राज्याची पाण्यातूनची झलक तुम्हाला जशी बघायला मिळते ना, तशीच झलक तुम्हाला इथे नर्मदा काठावरच्या या राजवाड्याची बघायला मिळेल. हा नर्मदा काठावरचा राजवाडा आणि नर्मदा काठावरचं शहर वसविण्याचं संपूर्णतः श्रेय जातं ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींना. इथे एक उत्तम शिवाचं मंदिर, त्यांचा राजवाडा बांधला गेला आणि इथे सगळेच राजवाडे तुम्हाला त्या बाहुबली सारखे दिसतील. थोडं वाक्य बदलतो. बाहुबलीतले सगळे सीन महेश्वरच्या किनाऱ्यावर सारखे दिसतील. ते इथून इन्स्पायर होऊन घेतलेले आहेत. तिथून ते राज्य बनलेलं नाहीये. म्हणजे आपल्याकडे कसं आहे, रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये आपल्याला फरकच कळत नाही. रिअल लाईफ मध्ये जे असतं ते रिअल लाईफ मध्ये आल्याशिवाय आपल्याला खरं वाटत नाही. प्रॉब्लेम हा आहे, रिअलला रील मध्ये घेतल्याशिवाय ते रिअल वाटत नाही. कलाकारांचं मोठेपण, खेळाडूंचं मोठेपण चित्रपट आल्यावर आपल्याला कळतं. अरे ये तो बहुत बडा था, मग कळायला लागतं आपल्याला. या महिष्मती साम्राज्याचा राजा आहे सहस्त्रार्जुन. या सहस्त्रार्जुनावरती रावणानं आक्रमण करायचं ठरवलंय. आता या सहस्त्रार्जुनाच्या परिवाराचं वैशिष्ट्य सांगतो. इथून जवळच म्हणजे का सहस्त्रार्जुनाच्या हातून रावणाचा पराभव का हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी ही कथा सांगतोय. अर्थात ही उत्तर रामायणातली कथा नाहीये, ते का हे समजावून सांगतोय तुम्हाला. या सहस्त्रार्जुन राजा, ज्याला अर्जुन राजा असा उल्लेख तिथं आहे महिष्मती साम्राज्याचा, या महिष्मती साम्राज्याच्या राजाच्या जवळच एक मोठी टेकडी आहे. त्याचे व्हिज्युअल्स तुम्हाला मी दाखवतो. तिला जानापावा असं म्हणतात. म्हणजे जानापावाच्या उत्तुंग टेकडीवरून आता धुकं नसेल, वातावरण चांगलं असेल तर हे महेश्वर दिसतं. या जानापावाच्या टेकडीवर आश्रम होता महर्षी जमदग्नींचा. जमदग्नीच्या आश्रमामध्ये जमदग्नी आणि रेणुकादेवी यांच्याकडे एक गाय होती जिचं नाव कामधेनू. आणि जी कामधेनू जमदग्नी ऋषीचा छळ करून या महेश्वरच्या राजानं काढून नेली होती. अवमानित केलं होतं महर्षी जमदग्नींना. आणि या अवमानाचा बदला घ्यायचा, उन्मत्त झालेल्या राजाला धडा शिकवायचा म्हणून परशुरामाने या महिष्मती साम्राज्याचा राजा सहस्त्रार्जुन याचा 21 वेळेला पराभव केलेला होता युद्धामध्ये. पुन्हा जायचं, पुन्हा झाला की पुन्हा जायचं, पुन्हा पराभव करायचा. तिथल्या 21 योद्ध्यांना मारलेलं होतं. ते निक्षत्रिय करण्याची जी नवीन टूम आली ना, ती इथून होती. ती परशुराम हे विष्णूचे अवतार, विष्णूच्या अवताराकडून 21 वेळेला पराभूत झालेल्या, विष्णूच्या अवताराकडून 21 वेळेला पराभूत झालेल्या एका राजाच्या हातून रावणाचा पराभव घडवून आणलाय. हे इथं आहे. अरे है कोई तो है, तुला धडा शिकवायला येतो आहे, हे ते सूचना होती, हे ते इंडिकेशन्स होतं. कळेल तर रावण कसला? कधी कळतं रावणाला? कधीच कळलेलं नाही रावणाला की आपलीच काढली जाते, आपल्यालाच धडा शिकवण्याचा प्रयत्न होतोय. नाही कळत रावणाला. तो अहंकारात असतो ना, हम बहुत बडे है, रावण है हम, या याच्यामध्ये तो असतो. सहस्त्रार्जुनावरती आक्रमण केलंय आणि तुंबळ युद्ध झालंय सहस्त्रार्जुनासोबत रावणाचं. या युद्धात सहस्त्रार्जुनाने रावणाचा अत्यंत अपमानकारक पराभव केलाय आणि जीवदान देऊन सोडून दिलंय. जा तेरी जान बख्श दी. आपण जे म्हणतो ना सद्गुण विकृती ती इथे असते. देवाचं ऐकायचं असतं
हे यमाला ठाऊक होतं. देवाचं ऐकायचं अस्त्र हे सहस्त्रार्जुनाला ठाऊक होतं, रावणाला नव्हतं ठाऊक. माफ केलाय ही वॉर्निंग बेल होती रावणासाठी की तुझा मृत्यू होऊ शकतो, तू अजेय नाहीस, तुला पराभूत देखील केलं जाऊ शकतं. या महिष्मती साम्राज्याच्या हातून रावणाचा पराभव झालाय, पण ऐकेल समजेल तो रावण कसला. त्याच्या डोक्यात युद्धाची खुमखुमी चालूच आहे. तिथला पराभव विसरून टाकून रावण पुन्हा एकदा आपल्या विजयाच्या स्वारीवर निघालाय. पुढे काय होतंय, कोण पराभूत करतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.